कांदिवली येथील भाजप जिल्हा कार्यालयावर पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने मोर्चा काढलाय। मोर्चा दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने झालेत। पियुष गोयल हे कोळी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। मोर्चा दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। कांदिवली पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले। पोलीस दोन्ही पक्षाचे जबाब आता नोंदवत आहेत। आताची ब्रेकिंग न्यूज येत आहे। पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे। पियुष गोयल हे कोळी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। मोर्चा दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। कांदिवली पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले, तर पोलीस दोन्ही पक्षाचे आता जबाब नोंदवत आहेत। कांदिवलीमध्ये या घडामोडी घडत आहेत। कांदिवलीमध्ये भाजप कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आलाय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजय, कांदिवलीमध्ये या सर्व घडामोडी घडत आहेत। खरं तर पियुष गोयल हे कोळी विरोधी असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आलाय। सध्याचे ताजे अपडेट काय? नक्कीच पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी भाजपचे नेते पियुष गोयल यांनी बोरिवली या भागामध्ये प्रचार करत असताना नाकाला रुमाल बांधून प्रचार केला होता। मात्र याला कुठेतरी तेथील स्थानिक मच्छीमार बांधवांनी विरोध केला होता। याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत जवळपास 4 ते 5 ठिकाणी निषेध आंदोलन केलं होतं। या दरम्यान कांदिवली या ठिकाणी भाजपच्या जिल्हा कार्यालयावर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता। या मोर्चा दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। यावेळी शाब्दिक चकमक झालेली आहे। चकमकीचं रूपांतर नंतर या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली आहे। आता या दोन्ही बाजूच्या वतीने कांदिवली पोलीस स्थानकामध्ये जबाब नोंदवत आहेत। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर पियुष गोयल यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी पोलीस काय एकूणच जबाब नोंदवून घेतात। नक्कीच अजय, या बाबतीत नेमकं काय घडामोडी घडतात यावरती आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। दरम्यान यावरती वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात त्या नेमकं काय म्हणतात। कोळी समाजाचा अपमान करणाऱ्या पियुष गोयलांचा मी या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करू इच्छिते। मुंबईचे आद्य नागरिक ज्यांनी मुंबई वसवण्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला, अशा कोळी आणि आगरी बांधवांचा जो आहे तो अपमान करण्याचं काम पियुष गोयल यांनी केला। ज्या मतदारसंघात त्यांनी प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतलाय त्या मतदारसंघात फिरत असताना कोळीवाड्यामध्ये त्यांनी तोंडाला जो आहे तो त्या ठिकाणी नाकाला रुमाल लावण्याचं काम केलं। या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला कोळी आणि आगरी माणसाची मतं चालतात, परंतु त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना, त्यांच्या क्षेत्रामध्ये फिरत असताना तुम्ही अशा तऱ्हेने त्यांना वागणूक देता, ही खरं तर खेदजनक बाब आहे। याच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीने आज एक निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता। तर गोयल यांनी कोळी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। वर्षा गायकवाड यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे। कांदिवली भाजप कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने हा मोर्चा काढलेला आहे। गोयल यांनी कोळी समाजाचा अपमान केलेला आहे असं म्हणत काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। वर्षा गायकवाड यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली। मुंबई वसवण्यामध्ये ज्या कोळी आणि आगरी बांधवांचा सर्वात मोठा योगदान आहे, त्यांचा अपमान सहन केलं जाणार नाही असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी देखील पियुष गोयल यांचा निषेध केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।